मधून पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी। भोरला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचलं आहे। पहिल्याच पावसाने पुलावरील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर पुण्यातल्या भोर तालुक्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, त्यामुळे या संपूर्ण भागात आपण पाहतोय की कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। पहिल्याच पावसानं इथे पुलावरच्या रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। राणी लक्ष्मीबाई पुलावर सध्या गुडघाभर पाणी साचलेलं आहे। नीरा नदीवर असलेल्या या पुलावर अशा प्रकारे पाणी साचलंय। प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली आहे। सह शहरामधल्या अनेक भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामधून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। पुण्यामधल्या हडपसरचा हा भाग आहे। हडपसर शहरामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे रस्त्यावर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये जवळपास 2 तास आज चर्चा झाली आहे। प्रसाद लाड मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। जरांगे यांनी 30 मे पासून आंदोलन करू नये असं आवाहन प्रसाद लाड यांनी केलं। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा अशी मागणी जरांगेंनी केली। भेटीच्या दरम्यान मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करण्याची मागणी देखील जरांगे यांनी केली आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे। जरांगे 30 मे पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत। जरांगेंनी उपोषणाला बसू नये असं आवाहन त्यांना भेटून प्रसाद लाड यांनी केलंय। यावेळी जरांगेंनी त्यांच्या 10 मागण्या मान्य झाल्यास उपोषणाची गरज पडणार नाही असं वक्तव्य केलंय। काय आहेत जरांगेंच्या 10 मागण्या? स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा। मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या। महाराष्ट्रातले सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या। आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी द्या। दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी द्या। शिंदे समितीला मुदतवाढ द्या। मराठा उपसमिती बरखास्त करा। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करा। सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे, मिरज या संस्थानांचा 1994च्या धर्तीवर GR काढा। महामंडळाच्या परवान्यांचं वाटप करा। जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झाल्या तुम्ही उपोषणाला थांबत नसतो रे मी, तुम्हाला माहित नाही 28 पर्यंत वेळ आहे तुमचा। मी थांबतच नसतो। आपल्या समाजाचं कल्याण करूया हे तरी कसे मानणार? यांना बसावं लागणार 30 तारखेला माझ्या संग। त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा। याम करायची गरजच नाही, ही धापा बसले होते रिटून बसायचं मांडी घालून। मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन। मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन, कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे। पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे। या भेटीत जरांगेंनी शिंदेचे नेते आणि दादांचे नेते आमचं काम पटकन करून देतात असा टोला भाजपला लगावलाय। उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात पण दिसत नाही त्या खंडीबार जे आहे तेच सांगायलो मी, बडाई सांगत नाही। अजित दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव। उदय सामंत साहेबाला तुम्ही नुसतं काम सांगा, तो माणूस म्हणत नाही जाऊन दे तिकडं, तो म्हणणार ते करा बरं। हे काम करतात। शंभूराजे देसाई साहेब काम करतात। मी काय त्यांची स्तुती तुमच्या पुढे गायला नाही लागलो, ते विचार नाही करत। ते शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना। माननीय मराठा समाजाचे नेते माझे मोठे बंधू मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिलेल्या निमंत्रणावरती मी आज इथे आलो। अतिशय भावाप्रमाणे प्रेम देऊन त्यांनी माझ्याशी चर्चा केली। निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये त्यांनी काही लोकांची नावं घेतली की यांना फोन केला की आम्हाला मदत होते, तशा पद्धतीत पुढच्या भविष्यात मला फोन केल्यानंतर देखील त्यांना मदत होईल अशा प्रकारची मी त्यांना ग्वाही देतो। उपसमिती बनवलेली आहे, उपसमितीचं कडून जर समाधान नाही झालं तर साहजिकच राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी पण वेळ पडली तर चर्चा। तुमची आई खरंच आमची आई, इतके संस्कृती सोडलेले लोक आम्ही नाही। पण ज्या दिवशी आमच्या आईला मारलं का बोलू नये आम्ही त्यांच्या आईवर? त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हतं।
उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं शिरसाटांची कानउघडणी करण्यात आली आहे. महायुतीमध्ये वाद होतील अशी वक्तव्य करू नका असं शिंदेंनी म्हटलंय. आमच्या पक्षावर कसे बोलू शकता? शिरसाटांनी शिंदेंकडे ही तक्रार करू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. काय तक्रार करायची आहे करू द्या, माझी भूमिका मी मांडली असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीतल्या वादावर सतत वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कानउघडणी केली आहे. महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य करू नका अशा सूचना शिंदेंनी शिरसाटांना दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीत काही आलबेल नाही असं वक्तव्य करून शिरसाटांनी नाराजी ओढवून घेतली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. हसन मुश्रीफ यांनी शिंदेंकडे तक्रार करणार असंही म्हटलंय. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे. गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्याबद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडं स्पष्टपणानं नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे अशी त्यावेळेला देऊनसुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं. येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू. काय वाईट बोललं मला तेच कळालं नाही. राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय, संपर्क एकमेकाशी नसावं का? आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये अलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अनेक नेते एकमेकाच्या संपर्कात असतात. उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत. आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं, संवाद होणं हे केव्हाही हेल्दी त्याला मानलं जातं. आणि ज्याला कुणाला तुम्हाला सोडून जायचं असेल तो जाईलच. त्यांना काय तक्रार करायची ते करू द्या, मी माझी भूमिका मांडलेली आहे. शिरसाट साहेबांच्या संपर्कामध्ये कोण आहे हे काय मला माहीत नाही, त्याच्यामुळं याचं उत्तर शिरसाट साहेबच देऊ शकतो. संजय शिरसाट साहेब आमच्या पक्षाची काळजी घेण्याची त्यांना काही आवश्यकता वाटत नाही, किंवा महायुतीतल्याच कुठल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना घेण्याची प्रक्रिया मला असं वाटतं की ती महायुतीला ही काही योग्य वाटत नाही. दरम्यान शिरसाटांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला होता. या तणावानंतर शिंदेंनी शिरसाटांना समज दिली आहे. तर घरी बोलावून बच्चू कडूंना मंत्री केलं, ही माझी चूक झाली असं उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हटलंय. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपल्यातून जो गेला तो पण जुना शिवसैनिकच होता. माझी चूक आहे तरी त्याने घरी बोलून मंत्री केलं ती माझी चूक झाली. ठीक आहे, तुम्ही तरी जे दोघांपाई गेले ते जाऊ द्या, लढणारे माझ्यासोबत आहेत त्याच्यावर तुम्हाला आवडतं. तर मातोश्री या निवासस्थानी आज मराठवाडा विभागाची बैठक पार पडली आहे. यावेळी ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे उपस्थित होते. आष्टीकरांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावरून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती आहे असं फडणवीसांनी म्हटले. पेट्रोल डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेती करताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत, त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे. तर बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा एक मोठा भडका उडालेला आहे. कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे कर्मचाऱ्यावर तलवार आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आलेला आहे. आरोपी फरार झालाय. खामगाव ग्रामीण पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुरुवारी पेट्रोलसाठी झालेली बुलढाण्यामधली पळापळ देशभरामध्ये व्हायरल झाली. गुरुवारी बुलढाण्यामधील लोणार तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेल वाटप सुरू करताच नागरिक कॅन घेऊन पंपाच्या दिशेनं धावत सुटले. या धावपळीमध्ये काही नागरिक एकमेकांच्या अंगावर पडल्याचं देखील पाहायला मिळालं.
त्याच बुलढाण्यामध्ये आता पेट्रोलसाठी मारहाण झाल्याच्या 2 घटना घडल्यात. बुलढाण्याच्या शेगावमध्ये बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या पंप कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. एका व्यक्तीनं 50 रुपयाचं पेट्रोल बॉटलमध्ये मागितलं होतं, मात्र नकार दिल्यामुळे कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण झाली. नंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. खामगाव अकोला मार्गावरील पिंपरा फाट्यावरील केके रिलायन्स पंपावरच्या कर्मचाऱ्याला तलवार आणि कोयत्यानं मारहाण करण्यात आली. कॅनमध्ये पेट्रोल का देत नाही या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते. मारहाणीमध्ये पेट्रोल पंप कर्मचारी सागर आचार जखमी झालाय, तर अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधवसह 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. मशागतीच्या कामासाठी इंधन मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुलढाणा मलकापूर मार्गावर रास्ता रोको केला. आंदोलनामुळे बुलढाणा मलकापूर मार्गावरची वाहतूक जवळपास अर्धा तास पूर्णपणे ठप्प होती. शेती कशी करायची असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वाघळी इथे शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवलेला आहे. वाघळी येथील HP कंपनीच्या पेट्रोल पंपावर शेतकरी सकाळपासून कॅन घेऊन रांगेत उभे होते. त्यानंतर शेतकरी इथे आक्रमक झालेले आहेत. कॅनमध्ये डिझेल द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. वाहनं इथे घेऊन येणं शक्य नाही, त्यामुळे कॅनमध्येच डिझेल द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तर शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जळगाव चांदवड महामार्ग अशा प्रकारे रोखून धरला. काही शेतकरी इथे आपली वाहनं घेऊन आले, तर काहींना कॅनमध्ये या ठिकाणी डिझेल हवंय. तर बुलढाण्यापाठोपाठ आता राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये खरं तर पेट्रोल डिझेल याची टंचाई जाणवत आहे. परभणीमध्ये आधार कार्ड 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल मिळणार असं पुरवठा विभागानं म्हटलेलं आहे. पाहूयात. नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नवीन नियमावली लागू केली. वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागलेत. इंधन नसल्यामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहनं बदनापूर शहरातल्या पेट्रोल पंपावरती उभी आहेत. कॅन आणि ड्रममध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट आलंय. परभणीत शेतकऱ्यांना दररोज मशागतीच्या कामासाठी 100 लिटरपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागानं दिलेत. पेट्रोल पंपावर आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागानं दिलेत. तर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल डिझेल दिल्यास कारवाई होणार आहे. आज जर ह्या 8-10 दिवसामध्ये शेतीची मशागत किंवा इतर काही कामं जर शेतीची केली नाही तर पुढचं पूर्ण पीक त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी हा खऱ्या अर्थानं त्याला त्रास होऊ नये म्हणून हे सरकारने जे काळे बाजारवाले आहेत त्यांच्यासाठी लावलेला हा नियम आहे आणि त्याची शेतकऱ्यांना चिंता नाही आहे. शेतकऱ्यांकडे त्यांचा 7/12 आहे म्हणून त्यांचा ह्या गोष्टीला कुठेही विरोध सुद्धा नाही. परभणीमध्ये मी मागाशी तुम्हाला सांगितलं की इथं 7/12 असलेलं डीजे वगैरे हे अत्यंत चुकीचं आहे. या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या कलेक्टरांना सूचना देण्यात येतील. कुणाही रांगा लावायची गरज नाही. कालच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलेले, जाहीर केलेले की डिझेल पेट्रोलचा साठा आपल्या राज्यामध्ये व्यवस्थित आहे. वाशिममध्ये पेट्रोल पंप मालकाकडून रात्रभर मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी चहा पाण्याची सोय करण्यात आली. शहरातील जाधव पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकरी रात्रभर मुक्कामी आहेत. डिझेलसाठी मात्र शेतकऱ्यांची भटकंती कायम असल्याचं दिसून आलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये 9व्या दिवशीही डिझेल तुटवड्याची समस्या कायम आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामं सुरू असताना शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. वाशिम शहरातील जाधव पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असल्याची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येनं शेतकरी कॅन आणि वाहनांसह दाखल झाले.
अकोला शहरातील उमरी परिसरातील डोके पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे रात्रीपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलाय. दरम्यान नवीन इंधन साठा पुढील 2 दिवसांनी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येते. जळगावात मशागतीची कामं सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांसमोर पेट्रोल डिझेलच्या टंचाईचा डोंगर उभा राहिलाय. मजुरीचे दर दुपटीनं वाढले असून मजूर मिळेनासे झालेत. दुसरीकडे 4 ते 5 दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टरची कामं ठप्प झाली आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यामुळे 2 दिवसांपासून जळगावातील 3 पेट्रोल पंप बंद आहेत. आकाशवाणी चौकातील जैन ब्रदर्स, जिल्हापेठ परिसरातील दक्षता पेट्रोल पंप आणि पांडे चौकातील इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप बंद आहे. आणि जळगावमधून एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पवारांच्या पक्षाकडनं शासकीय गाड्या अडवल्या जात आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 25% डिझेल राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. जोरदार पाऊस झालेला आहे. चाकणच्या मुख्य चौकामध्ये गटार तुंबल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलेलं आहे. महामार्गावर पाणी आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर एका ठिकाणी झाड देखील या ठिकाणी पडलेलं आहे, त्यामुळे देखील वाहतुकीमध्ये अडथळा येतोय. वाहन चालवताना या ठिकाणी चालकांना मोठी कसरत करावी लागते. गटाराची तातडीनं स्वच्छता करण्याची मागणी आता केली जात आहे. संपूर्ण या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. गटार तुंबल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी आलंय. चाकणच्या मुख्य चौकामध्ये हे गटार तुंबल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर अशा प्रकारे पाणी साचलंय.